अनफॉर्च्युनेटली ते सगळं कळण्याआधीच कॉल कट झाला. मी पुन्हा कॉल बॅक पण केला, पण स्विच ऑफ येतोय. बघू, कळेलच लवकर. पण आवाजावरून कोणीतरी वयस्कर व्यक्ती होतं. कदाचित त्यांचे वडील किंवा आजोबा असू शकते. नाही, ते सगळं ठीक आहे, पण ह्या आधी काय झालंय माहिती आहे ना? तुम्ही यायच्या आधी याच विषयावर आम्ही बोलत होतो. त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. त्यांचं लोकेशन ट्रेस करायला सांगितलंय मी. लवकरच कळेल आपल्याला. ते एकदा कन्फर्म झालं की मग यांना घेऊन निघेन मी. अर्थात त्यांची काही हरकत नसेल तर. अभि, मी काय म्हणते, तू हिच्याबरोबर जाशील का? म्हणजे हिला बरं वाटेल आणि तुला पण त्या लोकांना भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. ठीक आहे, जाईन मी. गुड. त्यांचा ऍड्रेस ट्रेस झाल्यावर मी तुला कळवतो. कदाचित आपल्याला उद्याच निघावं लागेल. ठीक आहे. सर, हा आपला गेम पुन्हा केव्हा तरी कंटिन्यू करूयात. मला आता निघावं लागेल. चालेल चालेल. पोलीस स्टेशनला कोणी फोन केला असेल, पण तो जो कोणी आहे त्याला भेटू नये असं वाटत असेल तर आधी मला ह्या घरातनं बाहेर पडायला हवं. पण या घरातनं बाहेर पडून जाऊ कुठे मी? या घराबाहेर सगळीकडेच धोका आहे मला. मग काय करू? मीनाक्षी, काय करतेस ग? उद्या कुठेतरी जायचंय ना, मग सकाळी गडबड नको म्हणून आत्ताच साडी काढून ठेवते. ए, साडी नको नेसोस तू उद्या. का? अगं, प्रवासात ड्रेस जास्त कम्फर्टेबल असेल तुला. मी काय म्हणते, अजूनही दुकानं सुरू असतील, आपण तुझ्यासाठी छानपैकी ड्रेस घेऊया का आत्ता जाऊन? नाही नको, मी साडीच नेसेन. अगं पण सोहा, तिला साडी नेसू दे. ती आपल्याला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा पण साडीमध्येच होती. तिला साडीच नेसू दे. ओके, आता तुमच्या दोघींची मेजॉरिटी झाली म्हटल्यावर मी काय बोलणार? मीनाक्षी, उद्या तू इथून जाणार आहेस, तुझ्या माणसांना भेटणार आहेस. तुझ्या माणसांना भेटल्यावर आम्हाला विसरणार नाहीस ना? तू कायम आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहेस, कितीही लांब गेलीस तरी. आणि अदनमधनं भेटायला पण येणार आहेस आम्हाला. येशील ना?
उद्या तू इथून जाणार आहेस, तुझ्या माणसांना भेटणार आहेस. तुझ्या माणसांना भेटल्यावर आम्हाला विसरणार नाहीस ना? माझी माणसं? माझी माणसं त्यांना म्हणतात ज्यांना भेटताना आनंद आणि सोडून जाताना वाईट वाटतं. इथे सोडून जाताना वाईट वाटतंय हेच फक्त खरंय. बाकी नशिबाचे भोग आहे. ते घेऊन जाईल तिकडेच जायचं. हां सुशांत, मी तुला सगळी इन्फॉर्मेशन मेलवर पाठवली आहे, एकदा चेक करून घे. हो, आणि लक्षात ठेव पुढचे 1-2 दिवस मी आउट ऑफ टाऊन असणार आहे, सो सगळं तुलाच सांभाळायचं आहे. अगदी काही अर्जंट असेल तर मला फोन कर. या, बाय. अभि, शंकरचा फोन आला होता का? अगं नाही ना, त्याच्याच फोनची वाट पाहतोय. शाबास. म्हणजे नक्की कुठे जायचं हे तुलाही माहित नाहीये. नाही, अवघड आहे रे बाबा सगळं. अवघड तर आहेच आहे. आत्याई, आपण जरा जास्तच घाई करतोय असं नाही वाटत आहे? म्हणजे आजच त्यांच्या माणसांबद्दल कळतंय आणि आजच आपण त्यांना तिकडे घेऊन जातोय. म्हणजे उद्या परवा नाही, नको. का? नाही म्हणजे अरे 8 दिवस झाले ती पोरगी आपल्याकडे राहते. तिच्या घरचे पण तिला शोधत असतील ना? अभि, तुझं म्हणणं जरी पटत असलं तरी पमा जे बोलतीये ते पण खरं आहे. अरे 8च दिवस झाले तिला आपल्या घरी येऊन, तरी ती जाणार म्हटल्यावर आपल्याला दुखावल्यासारखं होत आहे. तिच्या घरच्यांची काय अवस्था होत असेल त्याचा जरा विचार कर. बरोबर बोलताय तुम्ही. विचार तर करायलाच हवा. सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. दादा, तुला चहा आणू थोडा? हा, थोडासा. सगळं केलंय पॅक मी. दादा, मीनाक्षी रेडी आहे. कधी निघताय? पमा, मी काय म्हणतोय की मीनाक्षी गेल्यावर तुझं कसं होणार ग? माझं कसं होणार म्हणजे? अगं, आत्ता तर तुझी कंबरदुखी कमी झाली आहे. ऐक, मीनाक्षी काही दिवस जर घरात राहिली असती तर कदाचित नाही, नको. एक वेळ कमरेचं दुखणं परवडलं, पण हे दुखणं नको. पमा, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता इतके दिवस झाले ती तिच्या घरच्यांपासून दूर आहे, मग तिच्या घरच्यांसाठी आणि तिच्यासाठी हे दुखणंच नाही का? मी आलेच. मग तू पण ना. आता हरले मी. माझ्या नशिबासमोर खरंच हरले मी. त्याने मला इथे का आणलं ते माहित नाही आणि इथून कुठे घेऊन जाणार तेही माहित नाहीये.
सगळं काही आता तुझ्यावरच सोपवते. झाला का देवाचा धावा करून? मी काय म्हणतेय ते तुला चांगलंच कळत आहे. निघायचं? शंकरचा फोन आला होता, तुला सोलापूरला जायचंय. सोलापूरला? हो, सोलापूरवरून फोन आला म्हणजे तिथे तुझं कोणीतरी असणारच ना. काय ग, काय झालं? काही नाही, येते मी. देवा पांडुरंगा, ती काय म्हणाली ना ते मला माहित नाही, पण आता मी काय म्हणते ना तेच होऊ दे बघ. तिची ना कायमची रवानगी कर रे बाबा आमच्या घरातून. माझं एक मन तू इथून जाऊच नाही असं सांगतंय, पण तुला न जाऊन कसं चालेल असं दुसरं मन समजवतंय. पण हरकत नाही, मलाच समजून घ्यावं लागेल. पण मगाशी तुला काय सांगितलं ते लक्षात आहे ना? आपण नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहू. गॉड ब्लेस यू बेटा, अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. सगळं काही ठीक होणार. मला माहितीये तुला ती आवडते, सो तिच्या नातेवाईकांची नीट चौकशी कर. तिचं लग्न झालं असेल तर इलाज नाहीये, पण नसेल झालं. सोहा, वेडी आहेस का तू? तुला ना खरंच कुठे काय बोलावं कळत नाही. मान्य आहे, पण मी काय चुकीचं बोलतेय का? चला. सांभाळून जा. हा बोल शंकर. अभि, पुढे जाण्याआधी आपण पुण्याला थांबूयात. पुढे जायच्या आधी पुण्याला थांबू? तुम्ही निघालात ना? हो, आम्ही ऑन द वेच आहोत. ठीक आहे, तू आम्हाला भेटण्याच्या ठिकाणाचे डिटेल्स पाठव. ओके, बाय. आपण नक्की कुठे जातोय आता तरी कळेल का? आपण आता व्हाया पुणे सोलापूरला जातोय. तिथे गेल्यावर कळेल नक्की पुढे कुठे जायचं.
ए बायको, सांगितलेलं कळत नाही का तुला? हा? लहान मुलीसारखं सीटावर पडून राहायचं. सांगितलंय ना तुला, कशाला मान वर करतीये? मान खाली घालून बसायचा. आता असे हाल करणं आयुष्यभर लक्षात राहील. मान खाली घे. पण का मी सतत असं लपून छपून जगायचं? आणि मी असं काय गुन्हा केलाय जे तुम्ही मला असे वागवताय? कुठं जायचं होतं तुला? देवळात. देवळात जायचं होतं ना? घेऊन चाललोय ना तुला. ऐकतोय ना तुझं. माझं का नाही ऐकत आहेस? कारण तुम्ही माझ्याशी कधीच नीट वागत नाही. आणि मी असा नक्की काय गुन्हा केलाय जे तुम्ही माझ्याशी असे विचित्र विक्षिप्त वागता? मी थकली आहे हो. मी कंटाळली आहे तुमच्या या अशा वागण्याला आणि माझ्या अशा या जगण्याला. लग्न झाल्यापासून बाहेरच्या जगाला मी माहित नाहीये आणि तुम्ही मला बाहेरचं जग बघूही देत नाही. किती दिवस चालणार आहे होय असं? अजून किती दिवस? बायको, रडू नको. मला एक सांग, तुला जर का माझ्या वागण्याचा एवढाच त्रास होत असेल ना, तर आपण नाही वागणार असं. हं? पण त्याच्यासाठी फक्त एक काम करावं लागेल तुला. माझं सही करावी लागेल एका कागदावर. मग तुला आयुष्यभर डोळ्यात पाणी येणार. करशील ना? त्याने कितीही आग्रह केला तरी त्यांनी सांगितलेलं काही कागदावर कधीही सही करू नको. नाही. अलिबाग, काय झालं? तुम्ही सतत मागे का बघताय? मला असं का वाटतं की कोणीतरी आपला पाठलाग करतंय? पाठलाग? कोण करत असेल पाठलाग? ते काही कळत नाहीये आणि आता मला जाणून घेण्याची इच्छा पण नाही.